वर्तल्या तिची या इच्छे बाहेर, देव नाही राजी होणार, वीरभद्रापास नाही अधिकार, स्वतंत्र व्यवहार करावया. ऐसा जरी मी माझा विचार, केला परिस्फुट तेथे साचार, तरी वीरभद्र रागावला मजवर, शिव्यांचा गजर वरसला. तो म्हणे बाबा तुमची या मनी, माझी या पत्नीची मालकी स्थापुनी, सर्व रकमेचा ढेकर देऊनी, निजहित साधुनी बैसावे. परिसोनी हे तयाचे शब्द, झालो मी जागचे जागी स्तब्ध, अल्ला मियाची करणी अगाध, उगाच का खेद करावा. वीरभद्राप्पा मज हे बोलला, घरी कांतेवरी अति तणाणला, ती तव दुपारी दर्शनाला, येऊनी विनवायाला लागली. बाबा कोणाची या बोलावर, लक्ष देऊनी अवकृपा मजवर, न करावी मी पसरिते पदर, लोभ मज कन्येवर असावा. ऐसे तिचे शब्द परिसोन, म्या तीस दिधले पूर्ण आश्वासन, 7 समुद्र न्याहाल करीन, तुझ त्वा खिन्न नसावे. तेच रात्री असता निद्रिस्त, गौरीबाईस झाला दृष्टांत, शंकराने येऊनी स्वप्नात, कथिले ती मात परिसावी. पैसा हा सर्व तुझा पाही, देऊ नको कोणास काही, व्यवस्था तुझ वदतो तीही, सदा राहील ऐसे करी. देवळा प्रित्यर्थ जो जो पैसा, चन बसाप्पा सांगेल तैसा, लावावा मज त्याचा भरवसा, निर्बंध हा ऐसा राखावा. इतर कार्या पैसा लाविता, व्हावीन पैशाची अव्यवस्था, म्हणून मशिदीतील बाबांस न पुसता, काहीही व्यवस्था न करावी. गौरीबाईने तो मजला, दृष्टांत साध्यंत कथन केला, मीही सल्ला यथोचित दिधला, मानावयाला दृष्टांत. मुद्दल तुझे तूच घेई, चनबसाप्पास व्याजाची निमाई, ऐसे नित्य करीत जाई, संबंध नाही वीरभद्रा. ऐसे आम्ही असता बोलत, दोघेही ते आले भांडत, परस्परांनी व्हावे शांत, उपाय मी अत्यंत वेचले. शंकराचा तो दृष्टांत, झाला जो होता गौराई प्रत, दोघांसही कथिला साध्यंत, परिसोनी उन्मत्त वीरभद्र. वीरभद्रे शिव्यांची लाखोली, प्रतिपक्षावर यथेच्छ वाहिली, अद्वा तद्वा भाषणे केली, वृत्ती गांगरली दुजियाची.